गणपती बाप्पा भद्रंकरणी जवान साहेबांचा जवान साहेबांचा आमदार मैदानांचा आमदार मैदानांचा रणजित दादांचा रणजित दादांचा शिंदे साहेबांचा अतुल बाबांचा अतुल बाबांचा जयशील कदम साहेबांचा जयशील कदम साहेबांचा आमदार महेश शिंदे साहेबांचा आमदार महेश शिंदे साहेबांचा धन्यवाद. माझी विनंती आहे साहेब आपण आलात मगापासून पाऊस नव्हता आपल्या स्वागताला रिपरिप आली आणि या भागाला सांगितलं आता पाणी येत आहे तर प्रदेशाध्यक्ष येत असताना सुद्धा पाऊस आला पाहिजे रिपरिप आली आणि आपलं स्वागत या पावसानं केलं. आदरणीय साहेब आपलं या राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये या भाडीच्या खोऱ्यामध्ये ज्या भागाला कधी पाणी पाहिलं नव्हतं त्या भागाला पाणी देण्यासाठी आपण आला. प्रदेशाध्यक्ष साहेब आपलं स्वागत करत असताना साहेब आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये काम करते. साहेब या सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला. साहेब 2833 झाले आणि सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला. आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या रूपानं आणि एक कार्यक्षम महिला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरती विराजमान झाली त्या प्रियाताईंना मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक आपण करावं. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सातारा जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय खत्री साहेबांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आमदार महेश शिंदे साहेबांचा पुन्हा एकदा टाळ्यांचं स्वागत करायचंय. आमदार महेश शिंदे साहेबांचा डॉक्टर प्रियाताई शिंदे मॅडमचा भारतीय जनता पार्टीचा अरे म्हणायला तरी पुढे शिल्लक हायती का ती चेक करा पहिली. जी हायती ती सगळी आता जिल्हा परिषद मध्ये कशी दावली असं म्हणून तुम्ही बघितलंय ना. आणि कशाला नादाला लागते त्याचा शांत जाऊ दे. आज मला वाटतंय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले. वरून पाऊस पडला. आता खत्री साहेबांनी सांगितलं स्वर्गीय शंकरराव अण्णांना आणि स्वर्गीय शालिनीताई पाटलांचं स्वप्न होतं
या भागाला पाणी द्यायचं, मला वाटतं त्यांनीच हा वर्षाव तुम्ही इथं आल्यामुळं तुमच्यावरती केला आणि तुम्हाला आशीर्वाद दिला. साहेब बघा कुठं पाऊस आहे का, तुम्ही कुदळ हातात घेतले आणि पावसाला सुरुवात झाली. हे एवढ्या शुभ संख्येत सुद्धा आज या विभागावरती भगवंतानं त्या ठिकाणी दिला. आज या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेहे गटापूर योजनेच्या रामोसवाडी ते भाडे आणि भाडे ते नवलेवाडी देऊर या दोन्ही टप्प्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होतंय. त्या राज्याचे कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार अतुल बाबा भोसले, माझे मार्गदर्शक माड्याचे माजी आमदार माजी खासदार रणजितदादा निंबाळकर, जे आत्ताच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार झाले. धैर्यशील दादा आमदार झाल्यासारखं वाटते, या गाण्यावर नाचून नाचून थकले होते. जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या पुढे पण नाचले, सगळ्यांना मदत केली. दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आमदार झालात. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला न्याय दिला दादा. ते आमचे आमदार धैर्यशील दादा कदम आमच्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना प्रेमाचे वाटणारे आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस साहेब, त्यांचं एक वैशिष्ट्य मकरंजी देशपांडे, कितीही ताप असला कितीही आजारी असला हा माणूस भाड्यामध्ये सुद्धा येतो, कार्यशाळा घेतो, सातारा रोडमध्ये तो कार्यशाळा घेतो. जे काही कार्यकर्ते आहेत सगळे त्यांच्यासाठी फार प्रेमान असतात. प्रत्येकाला समजावून सांगणं, कोण दुखावला असला तरी त्याच्या घरी जाणं, असे आमचे या ठिकाणी आले मकरंजी देशपांडे, कताई पाटील, खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या आणि पंचायत समितीच्या उपसभापती रेश्माताई शेडगे, या विभागाचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हा भाग आज या ठिकाणी सुफलाम होतोय, ते सगळे आपले मार्गदर्शक विजयराव घोरपडे, राहुलदादा बर्गे, संतोषाबा जाधव, आमचे युवा नेते रणधीर दादा जाधव, भरतजी मुळे, अभयराजे गाडगे, शिवाजी शेडगे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, शरद भाऊ भोसले, या विभागाचे दुसरे नेते राजेंद्र आप्पा घोरपडे. सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे, पण प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी पुढे जायचं. मला वाटतं गेल्या 40 वर्षाचं राजकारण जर आपण पाठीमागं पाहिलं, प्रत्येक इलेक्शन आलं की डोंगर धरायचं, ठक्क्या मारायचं काम आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने केलं. आणि ज्या नेतृत्वाच्या मागे आपण 40 वर्ष राहिलो त्या नेतृत्वानं आपल्याला काही दिलं नाही, फक्त गंडवलं. प्रत्येक वेळेला यायचं, चिलेवाडीमध्ये पाणी फाउंडेशनला 1 कोटी रुपये देतो म्हणले, सरपंच हसतोय, अरे वैभव 5 लाख पोचले का रे? 1 रुपया पोचला ना, 1 रुपया पोचला ना. अरे खोटं बोलायचं, निघून जायचं. आमची चेष्टा केली, खऱ्या अर्थानं आपल्याला नाही कधी मिळाला. 2014ला ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा हातामध्ये झेहे गटापूर योजना घेतली, जाखणगाव मध्ये संकल्प केला आणि आपण त्या ठिकाणी पुढे जायला सुरुवात केली. आमच्यावरती टीका झाली, अरे झेहे गटापूर योजना फक्त खटावची आणि मानच्या जयाभाऊंवर माझ्यावरती सकाळ दुपार संध्याकाळ इथं शिव्या द्यायचं काम आमच्या विरोधकांनी केलं. अरे खटाव मानला पाणी नेलं. मी जबाबदारीने सांगितलं होतं, ज्यावेळेला कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं झेहे गटापूर योजना ही 70% ही कोरेगावच्या फायद्याची आणि उपयोगी आहे, आणि त्यास तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. सगळ्यात जास्त पाणी 3.5 TMC पाणी आणि वर्ण मंजूर केलेलं. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना आम्ही निर्णय केला
या संपूर्ण कृष्णा बेसिनचं फेर वाटप करायचं, त्याचा आढावा घेतला. फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते. मी साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या मतदारसंघातली 46 गावं, सातारा तालुक्यातली गावं, गोरेगाव तालुक्यातली गावं आजही वंचित आहे. अध्यक्ष साहेब, धरणं झाली तिकडं, पण पुनर्वसन मात्र या कोरेगाव तालुक्यावर झालं. 22 पुनर्वसनाची गावं आम्ही अंगावरती घेतली. आमच्या जमिनी पुनर्वसनाला गेल्या, पण त्या गावांची परिस्थिती बघा, आजही थेंबर पाणी त्या गावांना नाही अशी परिस्थिती आहे. या लोकांनी सगळ्यांनी जमिनी दिल्या, स्वतःचं सर्वस्व दिलं, पण पाणी मात्र यायला 75 वर्ष स्वातंत्र्याची झाली आणि संपूर्ण वाटोळं त्यांच्या जीवनाचं झालं. इथला तरुण मुंबईला गेला, नोकऱ्या करायला गेला, पण या लोकांना कधी काही फरक पडला नाही. खऱ्या अर्थानं 2014ला फडणवीस साहेबांनी या योजनेला लक्ष्मणराव इनामदारांचं नाव द्यायचा संकल्प केला. साहेबांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की साहेब, नरेंद्रभाई मोदींचे गुरु, पंतप्रधानांचे गुरु हे खटावचे आहेत. मकरंजी, आपण संघाची फार मोठी बैठक त्या ठिकाणी घेतली. आज संघ संघटनेवरती बोलणाऱ्यांना सुद्धा मी सांगतो, अरे संघाचं काम आज तुम्हाला इथं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेतनं दिसतंय, सहकार भारतीचं काम दिसतंय. त्या काळामध्ये आम्ही संघाच्या बैठका खटावमध्ये घेतल्या आणि त्या ठिकाणचे ठराव त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले, गिरीश महाजन साहेबांना बोलवलं आणि या योजनेला आपण निधी दिलाच, जल आयोगाची परवानगी दिली. अरे ही योजना B2 मध्ये विलासराव देशमुखांच्या सरकारनं टाकली, कायमस्वरूपी अमित दादा बंद करा म्हणून सांगितली. ती योजना आपल्या केंद्रीय नेतृत्वाने, मोदी साहेबांनी असेल, गडकरी साहेबांनी असेल, राजनाथ सिंग साहेबांनी असेल, जो जलनीती आयोग आहे त्या आयोगाने याला पहिल्यांदा मान्यता दिली. 2015 मध्ये मान्यता दिली आणि 2016ला त्याचं नामकरण गिरीश महाजन साहेबांनी केलं, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जे घटापूर. आमच्यावर टीका झाली, अरे हे असं नामकरण काय पैसे मिळतात का? तिसऱ्या महिन्यामध्ये या योजनेला 970 कोटी रुपयाचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला दिला आणि खऱ्या अर्थानं पाणी खटाव मानमध्ये पोहोचलं. पाणी पोहोचलं, 2019 मध्ये पोहोचलं. पण साहेब, या भाग सगळा वंचित होता. याचं विस्तारीकरण करणं महत्वाचं होतं. देवाभाऊंनी आम्हाला वेळ दिला, साहेबांना सगळं समजावून सांगितलं की तुमच्या कानावरती 5-6 वेळा घातलं आणि त्याच्या माध्यमातून आज हे या ठिकाणचं फलित आपल्याला दिसतंय. पाणी प्रचंड, पण आमच्या मालकीचं नव्हतं. ज्या वेळेला आपण हे फेर आयोगाचा आढावा घेतला, रणजितदादा, तुम्ही, मी, जवाभाऊ तिथं होतो. अर्धा TMC पाणी तुम्ही वाढून तुमच्या भागाला घेतलं, भाऊनी अर्धा TMC पाणी घेतलं आणि मी तिथं असल्यामुळे मी 2 TMC पाणी घेतलं आणि या कोरेगावच्या ओढ्यात पोचलो. आणि आज हे पाणी नुसतं मिळणं महत्वाचं नव्हतं, तर खऱ्या अर्थाने याला निधी देणं महत्वाचं होतं. बघा साहेब, पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि 2200 कोटी रुपयाचा निधी पुन्हा तुम्हाला दिला आणि येत्या 13 महिन्याच्या आत हे पाणी आज तुमच्या शिवारात येणार आहे. यंदाचा दुष्काळ तुमच्या आयुष्यातला शेवटचा दुष्काळ, लक्षात घ्या. पंचायतीची बैठक झाली, पहिली टँकर नलवडेवाडी, दुसरा टँकर नागेवाडी, तिसरा हासेवाडी, चौथा चिलेवाडी. आता तसं राहणार नाही. आता चिलेवाडीत 50,000 टन, नागेवाडी 1,00,000 टन, विक्या का हासेवाडीचं विक्या किती टन? 60,000 टन. अरे खचून ऊस काढायचा, आता कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. सगळं राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, लक्षात घ्या. पूर्ण ताकदीनं या ठिकाणी 22.5 लाख टन ऊसाच्या उत्पन्नाचा आपण या ठिकाणी उद्देश धरला. अरे आपण शेतकऱ्यासाठी काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, या ठिकाणी हनुमान दादा 182 शेततळ्यावरती आपण फिशमॉन केले, आज मत्स्यपालन चालू केलं. शेतकऱ्यासाठी ज्या ज्या योजना करणं त्या त्या योजना आपण या ठिकाणी केल्या. तुम्हाला सगळ्यांना वाटतं हा कोरेगाव मतदारसंघाला प्रचंड पैसा मिळाला. रविदादा साक्षीला बांधकाम मंत्री होते, मी प्रत्येक वेळेला गेलो
राहुल दादा साक्षीला माझ्याबरोबर असायचा, ज्या ज्या वेळेला साहेबाकडे गेलो साहेबांना 100 कोटीच्या खाली दिलं नाही. प्रत्येक महिन्याला 100 कोटीचा निधी देणारा हा प्रदेश अध्यक्ष आपल्याला मिळाला. प्रत्येक महिन्याला. आज कटापूरचा रस्ता कुणी केला? जे कुणी काढला? रवींद्र चव्हाण साहेबांनी. भाग्यासारखं एका कोपऱ्यातलं गाव संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालंय. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ गाव आहे. कुणाच्या जीवावरती? रवींद्र चव्हाण साहेबांची ऑर्डर आहे. चिलेवाडी, हासेवाडी, सगळी गाव, डोंगरातलं प्रत्येक गाव. अरे स्वित्झर्लंड मध्ये ना असं गाव ते आम्ही चिलेवाडी करून टाकलंय. अरे मी स्टेजवर बोलतोय त्याच्यासारखे 100 नावं फोडणारा महेश शिंदे नाही. सरपंचाला विचारा, लोकांना विचारा. आज चिलेवाडी महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ गाव झालं. कुणाच्या जीवावरती? पैसा कुणी दिला? रवींद्र चव्हाण साहेबांनी दिला. हे सत्य आणि विधान सत्य, हे त्रिवार सत्य लक्षात घ्या. आणि हे सत्य हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी चव्हाण साहेबांना विनंती केली, अरे तुम्ही आम्हाला रस्ते चांगले दिले. आणि परवा तर त्यांनी शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून आपल्याला किती कोटी दिले? 325 कोटी रुपये दिले चिलेवाडी ते कोरेगाव रस्त्याला. काय अवस्था झाली रस्त्याची? भयानक अवस्था झालेली आहे. आज एवढा प्रचंड निधी घेऊन आज आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मोठी भावनिक लाट असताना सुद्धा या ठिकाणी या गटामध्ये 3000च्या फरकानं या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य दिला. आज आमचं कर्तव्य आहे. कसल्याही परिस्थितीत हा भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि विरोधकाची लई चिंता करू नका. चिंता करणारी चांगल्या पद्धतीनं आता आपली मुलं मुंबई पुण्याला बाहेर नोकरीला जातात साहेब, आमच्यातली मुलं. कारण इथं जमीन आहे पण पाणी नाही. पाणी नसल्यामुळं इथले मुलं नोकरीला जातात. भविष्य काळात महेश दादांच्या विचारानुसार की माझ्या तालुक्यातली मुलं माझ्या तालुक्यात परत यावीत. इथली शेतीला पाणी नाही म्हणून लोक बाहेर नोकरी करतात, अनेक अडचणीत जगतात. त्या मुलांना इथं येऊन परत आपली शेती केली पाहिजे हा त्यांनी विचार व्यक्त केला आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली. आज मी महेश दादा तुमचं, प्रिया ताई आहेत, अतुल बाबा आहेत, रणजित दादा आहेत, धैर्यशील दादा आहेत, परत सगळे आमच्या प्रिया ताई आहेत. आणि आज योगायोग बी असा की नारळ आपण कार्यक्रमाचा तिथं वाढवण्यापुरताच पाऊस आहे. त्यांनी आशीर्वाद दिला आपल्याला. परमेश्वराने या स्कीमला आशीर्वाद दिलाय की ही स्कीम निश्चितपणे आज परमेश्वराचा आशीर्वाद असल्यामुळं लवकरात लवकर ही स्कीम सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना, भाडळे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन जलपूजन प्रसंगी उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक माननीय मकरंद भाऊ देशपांडे, माननीय खासदार साहेब रणजित सिंह नाईक निंबाळकरजी, माननीय आमदार महेशजी शिंदे साहेब, माननीय आमदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले, माननीय आमदार धैर्यशील दादा कदम, माननीय श्री विक्रमजी पावसकर संघटन मंत्री, माननीय श्री रामकृष्णजी बेताळ, माननीय श्री सुनील तात्या काटकर, माननीय हनुमंतदादा जगदाळे जिल्हा परिषद सदस्य, माननीय अमितजी चव्हाण जिल्हा परिषद सदस्य, माननीय सौ सारिकाताई फाळके जिल्हा परिषद सदस्य, विजयभाऊ गोरपडे, किशोरजी बाचल, सुनीलजी खत्री साहेब, राहुलजी बर्गे, किरणजी बर्गे, भरतजी मुळे, निलेशजी यादव, शिवाजीदादा शेडगी, रणजितदादा जाधव आणि उपस्थित भाडळे खोऱ्यातील कोरेगाव उत्तर भागातील कोरेगाव तालुक्यातील सर्वच सन्माननीय सदस्य, प्रमुख नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्वांनाच माझा प्रणाम. आज 2026ला इथं आपण भूमिपूजन घेत आहोत. कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना ह्याचा L1 L2 टप्पा पूर्ण झालेला आहे. L3 L4 टप्पा त्याचं पूजन झालेलं आहे, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आणि इथे कोरेगाव उत्तरसाठी भाडळा उपसा सिंचन योजना L5 L6 टप्प्याचं आज भूमिपूजन कार्यक्रम आपला प्रदेशाध्यक्षजी यांच्या उपस्थितीत
हा संपन्न झालेला आहे आणि हे आपल्या भाडळे खोऱ्याचं महत्भाग्य आहे. 2011 पासून माननीय आमदार महेशदादा शिंदे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते 2007ला, पण त्यांचं पूर्ण तेव्हापासून नेटवर्क आणि लक्ष हे भाडळे खोऱ्यात होते. आदरणीय विजयभाऊ घोरपडे याला साक्ष आहेत. आणि जेव्हा माझं लग्न झालं मला आठवत आहे की प्रचंड दुष्काळाचा कालावधी होता. पिण्याच्या पाण्याची वणवण, शेतीच्या पाण्याची वणवण, प्रचंड लोड शेडिंग अशा परिस्थितीमध्ये हा भाग मी स्वतः पाहिलेला. आणि आज जर आम्ही पाहिलं तर खटाव पुसेगाव हा भाग पूर्ण सिंचनाखाली आलेला आहे. आणि नमस्कार, प्रणाम स्वामीजी. पण हा इतकं सहजपणे हे काम झालेलं नाहीये. 2011 पासूनचे अविरत प्रयत्न यासाठी आहेत. आणि 2004 साली शिवसेना भाजपच्या काळामध्येच 1996ला मंजूर असलेली ही योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना 15 वर्ष ही भाषणात गुंडाळून ठेवलेली होती. आणि 2011 पासून आमदार महेशदादांनी सहकार भारतीच्या संघटनेतून, ज्याचे ते कार्याध्यक्ष आहेत, वारंवार पंतप्रधान मोदीजी गुजरात येथे संपर्क साधून कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार हे पुन्हा पहिल्यांदा नामकरण करण्यात आलं. बूथ कमिटी, बूथ अध्यक्ष असं जाळं तेव्हा भाजपचं विणलं गेलं. आणि जिथे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्याला सोंग लावण्याचं काम हे 2011ला आमदार महेशदादांनी केलं. आणि तेव्हाच आपल्या एका बूथ बैठकीमध्ये हा नामांतर की असं होतं का, या डोंगरावर पाणी येतं का. आणि आपण जर बारकाईनं पाहिलं असेल तर काँग्रेस सरकार तेव्हा काय करत होतं, जेव्हा ते सत्तेत होतं, या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात यायचं आणि पूर्ण देशाला दाखवून द्यायचं की इथं कसा गुरांना छावण्या टाकायला लागतायत, कसा आम्ही चारा पुरवतोय आणि हा काळ कसा दुष्काळ. पण तो दुष्काळ सोडवण्यासाठी त्यांनी काही केलं नाही. त्यांच्या राजकारणाचं भांडवल करण्यासाठी फक्त आपला भाग हा वापरला गेला. बरोबर आहे की नाही. पण खरोखर प्रश्न कोणी सोडवला तर भाजप सरकारनी, देवेंद्रजींनी, रवींद्र चव्हाण साहेबांनी. आणि तेव्हापासून एक संघटन जे आपल्या माध्यमातून आमदार महेशदादांच्या पाठीशी उभं राहिलंय. मला वाटतंय ह्या सगळ्या संघटनेचा हा विजय आहे मला वाटतंय. आणि एक स्वप्न घेऊन उराशी आमदार महेशदादा या राजकारणामध्ये उतरले होते की माझा भाग हा मी 100% सिंचनाखाली आणेन. आणि या एकाच ध्येयाने वेडा होऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि या नेतृत्वावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि आज आपल्याला हे फलित इथं मिळत आहे. तर याच पद्धतीनं ह्याच्या पुढच्याही सर्व कामासाठी आपण आमदार महेशदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन. कारण आमदार महेशदादांचं स्वप्न आहे की भाडे खोऱ्यातली जर आपण गावं बघितली दुष्काळातली तर इथं आता फक्त म्हातारे आजोबाची आई बाबा आपल्या मुलांना मुंबई पुण्याला 10-12 हजार नोकरीवर ठेवतात आणि फक्त त्यांची वाट पाहत बघतात, त्यांच्या 10-12 हजार रुपयांची वाट पाहत बसतात. पण जर हा 1 एकर 2 एकर क्षेत्र जर सिंचनाखाली आलं आणि हे सगळं ऊसाच्या लागवडीखाली आलं तर मला नाही वाटत कोणी पुण्या मुंबईची वाट धरेल. आणि हे प्रत्येक गाव हे अंतर्गत बंदिस्त काँक्रिटीकरण, वायफाय कनेक्शन्स या पद्धतीनं सुजलाम सुफलाम करून रस्त्याचं जे शहरीकरणाकडे जो ओढा आहे तो पूर्ण आपली गाव ही सुखसमृद्ध करायची आहेत, पाण्यापासून समृद्ध करायची आहेत. आणि 1 एकर 2 एकर क्षेत्र जरी असेल तर तो तरुण बागायतदार होऊन आपल्या पूर्ण कुटुंबाचं चांगलं संगोपन करू शकेल. आणि आपली कुटुंब व्यवस्था जी विस्कळीत होत चाललेली आहे, तरुणाई जी विस्कळीत होत चाललेली आहे, त्यांच्यासाठी एक खूप मोठी आशेची किरण आपल्यासाठी आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा आपल्या भागातून येत आहे. त्यामुळं या पुढे आपली शेती 1 एकर 2 एकर आणि सोबत नोकरी असं करून आपल्या भागाला पुण्या मुंबईची वाट काही आता बघायला लागणार नाहीये. आणि एक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण विषमुक्त स्वयंपाकघर, मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर हा एक कार्यक्रम आपण राबवतोय. कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आपण प्रगती करतोय, आपण 11व्या अर्थव्यवस्थेपासून आता जगातल्या 4थ्या अर्थव्यवस्थेपर्यंत आलोय. UPI पेमेंटमध्ये आपण 1 नंबरला आहोत. सोलर प्रकल्पामध्ये आपण फ्रान्ससारख्या देशाला मागे टाकून 3 नंबरला आहोत. पण दुःखाची ही बातमी आहे आपल्यासाठी की आरोग्याच्या बाबतीत डायबिटीस या व्याधीमध्ये आपण जगात 1 नंबरला आहोत. कर्करोगामध्ये आपण पुढे आहोत. ही जी दुधातली भेसळ
तर ह्या सगळ्याच्या खाद्यपदार्थामध्येच आपण कृत्रिम रंग वापरतोय, त्यामुळे विषयुक्त अन्न आपल्या घराघरापर्यंत पोहोचलंय. तर ह्याचं जनजागरण करून आपलं स्वयंपाकघर कसं विषमुक्त होईल हे माता भगिनींना प्रशिक्षण देऊन आपण मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर ही एक जनजागृती योजना आणि एक प्रोत्साहनपर बक्षीस असं प्रत्येक गाव प्रत्येक बूथ लेवलवर आपण कार्य करणार आहोत. आणि आपला हा जो जिल्हा आहे तो कर्करोग मुक्त आणि डायबिटीस मुक्त करण्याचं स्वप्न आपण जिल्हा परिषदेने पाहिलेलं आहे. तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही, तर हे संघटनात्मक आणि लोकसहभागातून हे होण्याचं काम आहे. आपण सर्वजण याला पाठीशी राहाल आणि खंबीर साथ या चळवळीमध्ये घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा सर्व मान्यवरांचं पुन्हा महेशजी शिंदे साहेब, डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि आपल्या या भागातील सगळ्या मंडळींच्या शुभ असते. प्रियाताई पुढे या. टाळीवाजवी बहिणी आतमध्ये जोरदार करा. प्रस्थापितांच्या छाताडावरती उभं राहून ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यात या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला, ती गदा आपल्या खांद्यावरती दिली जाते. टाळी कशी वाजवायची, दोन्ही हातवरती जोरदार टाळी. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर 2 मिनिटं मी विनंती करतोय आदरणीय पंचायत समितीच्या सदस्य डॉक्टर पाटील मॅडम यांना या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब ज्या भागामध्ये पाणी जातंय त्या भागातल्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात, आपल्याला सातारी कंदी पेढा या ठिकाणी देत आहेत. मी विनंती करतो की शेती जी आहे ती ओलिताखाली आली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करतायत. कृष्णा खोरे या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये या भागामधील असणारे आमदार आदरणीय महेश दादा हे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी लवकरात लवकर कशा पूर्ण आहेत यासाठी त्यांचा असणारा पाठपुरा आणि त्यामुळे सर्व गोष्टी आज अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन हे आज झालेलं आहे. लवकरच 11 महिन्याच्या आत हा पूर्ण प्रकल्प पूर्ण होईल आणि आदरणीय देवेंद्रजी जलपूजनाच्या कार्यक्रमाला सर, जलसिंचन योजनेच्या अंतर्गत किती गावांना फायदा होणार आहे आणि नेमकं किती हेक्टर क्षेत्र ह्याच्या खाली येणार आहे? खरं तर हा संपूर्ण भाग जो आहे हा भाग आपण सर्वांना माहीत आहे की हा संपूर्ण भाग गेली वर्षानुवर्ष हा संपूर्ण भाग जो आहे तो दुष्काळग्रस्त म्हणून असणारा हा भाग होता. आणि जवळजवळ या भागामधील असणारी 80-90 गावं जे आहेत त्या गावांना आणि तिथल्या असणाऱ्या शेतीला याचा सर्वात मोठा फायदा होतो. सध्या जंतर-मंतरमध्ये नीट पेपर संदर्भात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्याला विरोधक आता राजकीय वाहिन्यांचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांचा थेट राजीनामा मागण्याची खरं तर काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या संदर्भामध्ये जे नीटच्या संदर्भामध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. सर्व प्रवक्ते वारंवार हे सांगण्याचा प्रयत्नही करतायत. नक्कीच या संदर्भामध्ये आपण पाहाल की या संदर्भात ज्यांनी या संदर्भामध्ये चुकीचं काम केलं आहे जवळजवळ 13 जणांना त्या संदर्भात अटक झालेली आहे. आणि यानंतर हे प्रकार होऊ नयेत म्हणून एक कायद्यामध्ये जे बदल करायला हवे ते सोमवारी कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी घेऊन होणार. नक्की साहेब